आणि निवेदन सुद्धा स्वीकारल्या जाणार आहे एवढंच मी आता सांगतो। आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर भागवत कराड साहेब, मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, उपस्थित असलेले लोकसभेतील माझे सहकारी, विधानसभेतील सर्व आमदार, मंचावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे पदाधिकारी, पैठण आणि परिसरातून आलेल्या सर्व नागरिक बंधूंनो, सर्वप्रथम मी नाथाच्या स्पर्शाने पद झालेल्या पावन झालेल्या नगरीमध्ये मी आपल्या मुख्यमंत्र्याचं या लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून स्वागत करतो। मित्र, आपण पाहत असाल की गेले 2-3 महिने या राज्याच्या राजकारणाची चर्चा ही केवळ संभाजीनगर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर देशाच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्राच्या घडामोडीची चर्चा आपण पाहायला जातोय। कधी नाही अशी घटना घडली आणि 2019ला ज्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युती केली होती आणि जी जनता ज्या ठिकाणी हजर आहे त्या युतीला तुम्ही मान्यता दिली होती आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपानजी भुमरे यांना या ठिकाणून आपण आमदार म्हणून पाठवलं होतं। खरं तर सरकार यायला पाहिजे होतं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं, परंतु दगा फटका झाला, आमचं सरकार आलं नाही आणि ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती करून या राज्यामध्ये सरकार आलं आणि केवळ आलेल्या आमदारांना किंवा मंत्र्यांमध्येच नाराजी होती असं नाही, तर या राज्यातल्या जनतेमध्ये सुद्धा नाराजी होती। कारण मतं मागितले, आम्ही तुम्हाला दिले पण तुम्ही आम्हाला धोका दिला आणि नाराजी होती। ती नाराजी जर दूर झाली असेल केव्हा, तर या राज्याचे मुख्यमंत्री या बसलेल्या टीमनं एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना केल्यामुळं या राज्यातली जनता खुश आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की या मतदारसंघाचा खासदार म्हणून मी तिसऱ्यांदा निवडून आलो, पण आतापर्यंत एवढी जनसभा पैठणमध्ये मी कधीही पाहिलेली नाही। मित्र, ही पावती आहे की जो निर्णय शिंदे साहेबांनी घेतला, जो निर्णय भुमरे साहेबांनी घेतला किंवा जो निर्णय या राज्यातल्या सर्व आमदारांनी घेतला, तो निर्णय या राज्याला मान्य आहे का नाही याची ही खऱ्या अर्थानं पावती आहे। मी शिल्लोडला गेलो सत्तार साहेबांच्या सभेला, तिथे अशाच प्रकारची गर्दी, ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी अशाच प्रकारची गर्दी। या गर्दीकडे जर बघितलं तर शिवसेनेचे नेते हे आमच्यावर आता टीका करायला सुरुवात करू लागलेत। परंतु मित्र, या टीकेला न घाबरता, कुठलेही न डगबगता आपण एकच गोष्टीकडे बघितलं पाहिजे की या राज्याचा विकास कोण करू शकतो, या राज्यातल्या शेतकऱ्याला मदत कोण करू शकतो हे आपण बघितलं पाहिजे। आत्ता भुमरे साहेबांनी सांगितलं की या मतदारसंघासाठी जवळपास 2000 कोटी रुपये या 2-3 महिन्यामध्ये पैठण विधानसभा मतदारसंघाला दिले। मी शिंदे सत्तार साहेबांच्या सभेला होतो, त्यांनी सांगितलं की 16,000 कोटी रुपये
माझ्या मतदारसंघासाठी दिले. मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या की एक काळ असा होता या अगोदरच्या सरकारमध्ये की मंत्री असून सुद्धा त्यांच्या मतदारसंघातला एक एक रस्ता आणण्यासाठी लोक परेशान होते. परंतु आज विकासाकडे बघा, विकास पाहून आपण या सगळ्यांना विनंती आहे की दानवे साहेबाचं मार्गदर्शन झाल्यावर आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मला याची कल्पना आहे, आपण 11 वाजल्यापासून इथं आलेलं आहे, पण आपल्या लाडक्या नेत्यासाठी आपल्याला 1 तास थांबायचं एवढी मी आपल्याला विनंती करतो. एवढं आणि मी माझे 2 शब्द. आणि त्यामुळं यांच्या भूलथापाला बळी पडू नका. गैरसमज पसरवण्याचं काम करतात, यांच्या नावानं घोषणा देतात, यांनी खोके घेतले म्हणतात, पण आमचा पैठणचा बोक्या हा खोक्यावर जाणारा नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून आता आपण पुढच्या काळामध्ये या सरकारच्या काळात विकास करू एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. शतशः धन्यवाद. आदरणीय मुख्यमंत्री